नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे. पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला कॅनव्हास आपल्याला कसा टाकायचा आहे. तर बघा इथं उंची घेतलेली आहे मी 15 आणि तयार आपली 14 होणार आहे. तर बघा इथं घडी घेतलेली आहे 10ची, 8.5 वरती फिटिंग आहे. तर बघा शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा. खडूनी मार्किंग करून घेतलेली या पद्धतीने इथं घेतलेलं आहे 1.5 इंच. तर बघा आता गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा इथं मी 2.25 घेतलेले, तरी ही शिवून आपली वाली 2.5 तयार होणार आहे. तर बघा इथं 2.25 घेतला आणि गळ्याचे इथं 11 घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 11.5 किंवा 10 घेऊ शकता. तर बघा इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पान आकार द्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी अशी तिरका टेप ठेवलेला आहे आणि अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आता असा पान आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे मी व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपण कॅनव्हास घेतलेला आहे त्याला मी पहिलीच मार्किंग करून घेतलेली आहे, तरी पण तुम्हाला परत मी सांगणार आहे. तर बघा या पद्धतीने पूर्ण आपल्याला अशी जी आपली उंची आहे गळ्याची त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच जास्त घ्यायचं आहे कॅनव्हास. तर बघा या पद्धतीने असं ब्लाऊजचा कापड असा आतमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि जी आपल्याला मार्किंग दिसते त्याच्यावरती तशी आता आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित अशी खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने अशी उघडून घ्यायची आहे, म्हणजे मार्किंग करून घ्यायची आहे पेनाने, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला समजेल की आपला आकार गळ्याचा कसा आहे. तर बघा या पद्धतीने आकार देऊन घेतल्याच्यानंतर आता 1-1 इंच सोडून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. उरलेलं कॅनव्हास कट करून टाकायचं आहे. तर बघा मध्येतून कट करून घेतलेला आहे. तर बघा याला आपण विदाऊट कापड नाही जोडायचं आहे आपल्याला. तर बघा असा आपल्याला कॅनव्हास कसा टाकायचा आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा अस्तरचं जे कापड आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला मध्य घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपलं अस्तरचं कट केलेलं ब्लाऊज पीस कट करायला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हाचा गळा जो कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे. तर बघा मध्यातून मध्य आपला आला पाहिजे या पद्धतीने आणि पिना पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे कापड सरकणार नाही, किंवा तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता. तर बघा जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारीत चालायची या पद्धतीने पूर्ण याच्यावरती. तर बघा एका साईडने जास्तीचं म्हणजे चुकलं होतं तिथं मी म्हणजे पेनाने अशी लाईनी मारून घेतलेल्या आहे, म्हणजे त्या चुकीच्या आहे. तर ह्या ज्या आहे या आपण नंतर केलेल्या त्या आपल्या व्यवस्थित आहे. तर बघा मध्यात आपल्याला सुई अशी खाली टेकून घ्यायची आहे आणि मग परत आपल्याला पुढं टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा कॅनव्हास या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे टाकण्याची. तर तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे बिना वरती अस्तर लावण्यापेक्षा एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही कॅनव्हास टाकू शकता. तर बघा वरचं उरलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि थोडं असा कॅनव्हास ठेवून आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आपली म्हणजे जी आपण टिप मारली आहे ती कट नाही झाली पाहिजे. याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं. त्याच्यानंतर खालून आपल्याला कंबरपट्टी न लावता आपल्याला या अर्धा इंचाची अशी टिप मारायची आहे आणि जिथून ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला इस्त्री मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं कापड तयार होतं. या बघा या पद्धतीने आपलं कॅनव्हास आतमध्ये गेलेलं आहे. तर बघा अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि याच्यावरती अशी आपल्याला गळ्यावरती काठोकाठ अशी आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा या पद्धतीने अशी गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा असं उलटं कापड करून आपल्याला अस्तर लेवल टिप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजवरती. परत आपल्याला कमरेला पण एक टिप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. आपण जास्तीचंच घेत असतो. तर बघा त्याच्यानंतर असं अर्धा पाऊण इंच आपल्याला असा गॅप ठेवायचा आहे आणि खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर आता हे उलटं का असं ठेवून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला हे उमटून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन लेस लावून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने इकडचं जे आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला आवडीप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा आता व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. तिचा कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी थोडीशी घडी मारून घ्यायची आहे लेसला आणि पुढं टिप मारीत चालायची आहे व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे येते आणि जो पानगळ्याचा कोपरा आहे तिथं पण छान दिसते. तर बघा या पद्धतीने अशी पूर्ण लेस लावून झाल्याच्या नंतर कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि परत आपण अर्धा पाऊण इंचाचा गॅप सोडून परत आपल्याला सेम तशीच लेसला आकार देऊन परत आपल्याला एक अजून लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्ही एक पण लावून घेऊ शकता.
किंवा 2 पण लावू शकता. तर बघा या पद्धतीने हाही तशी खडूने मार्किंग केलेली आहे. तशीच आपल्याला परत आता ही लेस पण अटॅच करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा याच्यावर खूप सुंदर अशा कटिंग टाकलेल्या आहे बोट नेकची पण. आणि मी लेंगा शिवून दाखवलेला आहे. तर जुन्या साडीचा तो पण एकदम सुंदर असा प्रतिसाद आलेला आहे त्याला. ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सुंदर असा सोप्या पद्धतीत मी लेंगा सांगितलेला आहे साडीचा. तर बघा पाठीमागचे टक्स मारून घेतलेले आहे मध्यातून या पद्धतीने. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. नॉट पण तयार करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने मी नॉट तयार करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज आता पूर्ण रेडी झालेला आहे. माझा समोरचा पण भाग करून घेतलेला आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. एकदम सुंदर असं कटोरी ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझं ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.